नमस्कार बालमित्रांनो. EVS लेसन नंबर 15 नॅचरल रिसोर्सेस. तर नॅचरल म्हणजे काय रे? नैसर्गिक. रिसोर्सेस म्हणजे निसर्गापासून मिळणाऱ्या संपत्ती. थोडक्यात काय मिळतं निसर्गापासून तुम्हाला? यूट्यूब व्हिडिओ टाकला होता मी शनिवारी, तुम्हाला पाहिला का तुम्ही? ओके. वी यूज मेनी थिंग्स इन आवर डेली लाईफ्स. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो. सम ऑफ देम वी गेट फ्रॉम नेचर. त्यातील काही ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला निसर्गाकडून मिळतात. म्हणजे निसर्गतःच त्या वस्तू असतात. व्हाईल सम आर मेड बाय मॅन. काही वस्तू आहे ना माणसं तयार करतात, माणसाने तयार केलेल्या असतात. काही वस्तू निसर्गाकडूनच मिळतात. ऑल दोज थिंग्स विच वी गेट फ्रॉम नेचर आर कॉल्ड आवर नॅचरल रिसोर्सेस. ज्या वस्तू किंवा ज्या आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपल्याला निसर्गाकडून मिळत असतील, निसर्गातच म्हणजे माणसाने तयार केलेल्या नाही, निसर्गाकडूनच मिळत असतील, तर त्या वस्तूंना नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतात. नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा नैसर्गिक वस्तू असं म्हटलं जातं. थोडक्यात तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, द थिंग्स विच आर मेड बाय मॅन आर कॉल्ड मॅनमेड रिसोर्सेस. ज्या वस्तू माणूस तयार करतो त्याला मॅनमेड रिसोर्सेस म्हणायचं. ज्या निसर्गाकडून मिळतात त्याला नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस कोणते कोणते आहेत तर लँड म्हणजे जमीन. एअर म्हणजे हवा. वॉटर पाणी. प्लांट्स झाडं. अँड ॲनिमल्स वनस्पती आणि प्राणी. ॲनिमल्स म्हणजे प्राणी, प्लांट्स म्हणजे वनस्पती. गिव मॅन डिफरंट काइंड्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे जमिनीकडून हवा, त्याच्यानंतर पाणी, वनस्पती आणि प्राणी, या सगळ्यांना काय म्हणायचं? नॅचरल रिसोर्सेस. बघा, हे सगळं माणसाने तयार केलेलं आहे का? लँड माणसाने तयार केली नाही. एअर माणसाने तयार केली नाही, निसर्गाकडून मिळाली. तुम्ही थोडक्यात त्याला म्हणता देवाने दिली की नाही. देव म्हणजे कोणच रे? कोण आहे? निसर्ग. तर त्यातलं पहिलं बघूया लँड. बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे. शेती उगवलेली आहे, दगड आहे, माती आहे, हे सगळं लँडचाच भाग आहे. वी ऑब्झर्व द सॉईल. बघा आपण माती बघतो की नाही. माउंटन्स पर्वत, शिखरं, लँड जमीन. अँड फील्ड्स इन आवर सराउंडिंग्स. ज्या आपल्या अवतीभोवती आपण माती बघतो, डोंगर पर्वत बघतो, जमीन बघतो, शेतं बघतो. ओके. द फील्ड्स हॅव फर्टाईल सॉईल. मग शेतामध्ये पीक देणारी जमीन असते, हो की नाही. काही शेतामध्ये पेरलं की लगेच त्याच्यापासून आपल्याला पीक तयार मिळतं. फ्रॉम दिस सॉईल वी गेट फूड ग्रेन्स. आपल्याला धान्य मिळतं ह्या जमिनीपासून. किती आश्चर्य आहे ना. नुसतं आपण त्याच्यामध्ये धान्याचा एक दाणा पेरतो, त्यापासून किती दाणे आपल्याला मिळतात की नाही. बघितले ना, आपण शेतकरी आहोत सगळे. इफ वी डिग द ग्राउंड वी गेट मिनरल्स लाईक आयर्न अँड कोल. जर तुम्ही जमीन खोदली खूप अशी खोलवर खोदली तर खाणीमध्ये आपल्याला खनिजे मिळतात. मिनरल्स म्हणजे खनिजे. कुठली खनिजे? आयर्न नावाचं जे खनिज आहे ते, आणि कोल म्हणजे कोळसा. ही दोन खनिजे आपल्याला, ह्याच्यापेक्षा अजूनही काही खनिजे मिळतात, पण आपल्याला पुस्तकात फक्त आयर्न आणि कोल या दोनच खनिजांची नावं सांगितली आहेत. इन शॉर्ट, मड, स्टोन्स, रॉक, सॉईल, फूड ग्रेन्स, आयर्न, कोल आर ऑल नॅचरल रिसोर्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम लँड. आता जमिनीपासून आपल्याला कुठली नैसर्गिक साधनं संपत्ती मिळते तर बघा, मड
माती, स्टोन्स किंवा चिखलही म्हणता येतो, थोडक्यात मड म्हणजे चिखल असतो. स्टोन्स, दगड, रॉक, खडक, सॉईल, माती, फूड ग्रेन्स, धान्य. आयर्न नावाचं हे एक खनिज आहे. आणि कोल म्हणजे कोळसा. हे सगळे आपल्याला मिळणारे, जमिनीपासून मिळणारे नॅचरल रिसोर्सेस आहेत. सेकंड इज एअर. एअर म्हणजे हवा. वी ब्रीथ इन एअर अँड ब्रीथ आउट एअर. आपण हवा आत घेतो आणि हवा बाहेर सोडतो. हवा नसेल तर जगताल का रे? नाही. बघा या फुग्यामध्ये हा मुलाने हवा भरली म्हणून फुगा फुगला आहे. आणि जेव्हा ह्या फुग्यातील हवा तो सोडून देतो तेव्हा तो फुगा परत पहिल्यासारखा होतो. वाईल ब्रीथिंग इन एअर वी ब्रीथ इन ऑक्सिजन फ्रॉम द एअर. जेव्हा आपण हवा आत घेतो, आपल्या शरीरात घेतो, तेव्हा आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असणारा कुठला वायू आहे? ऑक्सिजन. तो आपण आपल्या शरीरात घेतो. ऑक्सिजन इज द एअर्स मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. बघा आता कोरोना झालेल्या पेशंटचे ऑक्सिजन लेवल कमी होते, हो की नाही? आणि मग ते जास्त सिरियस होतात. म्हणजे ऑक्सिजन आपल्या शरीराला अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आहे. शाळेत जेव्हा आता तुम्ही येताल तेव्हा तुमची ऑक्सिजन लेवल चेक केली जाईल. किंवा आजारी पडल्यावर सुद्धा पहिल्यांदा डॉक्टर काय करतात? ऑक्सिजन लेवल चेक करतात. म्हणजे ऑक्सिजन हा फार महत्त्वाचा वायू आहे जो जगण्यासाठी आवश्यक आहे. थर्ड वन इज वॉटर. वी फाइंड वॉटर इन रिव्हर्स. आपण बघा नदीमध्ये पाणी बघतो, लेक्स तळ्यामध्ये बघतो, वेल्स म्हणजे विहिरीमध्ये पाणी बघतो, अँड सीज त्याचप्रमाणे समुद्रातही पाणी बघतो. कुठं पाणी बघतो बघा. वी गेट ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम द वेल्स. आपल्याला पिण्याचं पाणी कुठून मिळतं? विहिरीपासून. द रिव्हर्स नदीपासून मिळतो. अँड द लेक्स त्याचप्रमाणे तळ्यातूनही पिण्याचं पाणी मिळतं. सिमिलरली रिव्हर्स, लेक्स अँड द सी गिव्ह अस वॉटर. म्हणजेच काय तर नदी, रिव्हर म्हणजे नदी, लेक म्हणजे तळे आणि सी म्हणजे समुद्र. ह्यांच्यापासून आपल्याला पाणी मिळतं. फिश मासे मिळतात, सॉल्ट मीठ मिळतं. ऑल दीज आर नॅचरल रिसोर्सेस फ्रॉम वॉटर. म्हणजे वॉटरपासून मिळणारे नॅचरल रिसोर्सेस कोणते आहे? वॉटर, पाणीसुद्धा मिळतं वॉटरपासून, पाणीच असं. फिश मासे, सॉल्ट मीठ हे सगळं आपल्याला पाण्यापासून मिळतं. नंतर आहे प्लांट्स, वनस्पती. देअर आर प्लेंटी ऑफ ट्रीज, श्रब्स अँड ग्रास अराउंड अस. आपल्या आजूबाजूला खूप अशा वनस्पती, झाडं, ट्रीज म्हणजे झाडं, श्रब्स म्हणजे झुडपं आणि ग्रास म्हणजे अशी छोटी छोटी रोपटीसुद्धा आजूबाजूला भरपूर आहेत. वी हॅव डेन्से म्हणजे थिक फॉरेस्ट. म्हणजे एकदम असं थिक म्हणजे काय रे? थिन म्हणजे विरळ, थिक म्हणजे घनदाट. म्हणजे रानंसुद्धा किंवा जंगलंसुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत. फ्रॉम द ट्रीज ऑफ द फॉरेस्ट वी गेट वूड. मग त्या जंगलातल्या झाडांपासून आपल्याला वूड म्हणजे लाकूड मिळतं. मोर ओव्हर वी गेट ग्रास. ग्रास म्हणजे काय? गवत. मेडिसिनल प्लांट्स औषधी वनस्पती बघा त्यासुद्धा मिळतात. रबरही मिळतं की मोठमोठे टायर वगैरे तयार करण्यासाठी लागणार रबर. हॉनी म्हणजे मध. हे सगळं आपल्याला झाडांपासून मिळतं बघा. ग्रास, मेडिसिनल प्लांट्स, रबर, हॉनी आणि वूड हे सगळं आपल्याला वनस्पतींपासून मिळतं. इन शॉर्ट वूड बघा, वूड, रबर, ग्रास, हॉनी एक्सेट्रा that are obtained from the forest constitute natural resources. म्हणजे आपल्याला झाडांपासून काय काय मिळतं आहे कळलं तुम्हाला? आता लास्ट वन इज ॲनिमल्स. सम ॲनिमल्स अँड बर्ड्स गिव्ह अस मिल्क. काही प्राणी पक्षी आपल्याला दूध देतात. वूल अँड फ्लेश. वूल म्हणजे लोकर, फ्लेश म्हणजे मटण. व्हाईल सम बर्ड्स गिव्ह अस एग्स. काही पक्षी आपल्याला अंडी देतात.
ऑल दीज थिंग्स विच आर ऑप्टेन फ्रॉम द बर्ड्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. या सगळ्यालाच काय म्हणायचं, एग्स, वूल, फ्लेश, मिल्क, या सगळ्याला नॅचरल रिसोर्सेस कुणापासून मिळणारे, ॲनिमलपासून मिळणारे असं म्हणायचं. व्हिडिओ 2-3 वेळा ऐका. ठीक आहे, सोप्पा आहे लेसन फार.